टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी सर्व संतांच्या पालख्या ह्या पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाकरता येत असतात। आपण जर आता बघितलं तर संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज यांच्याबरोबर शेकडो संतांच्या पालख्या खरं तर आता मार्गस्थ झालेल्या आहेत पंढरपूरच्या दिशेने। मात्र संत नामदेव महाराजांची एक आगळी वेगळी खरं तर परंपरा आहे। यांची पालखी कधीही खरं तर प्रस्थान होत नसते, जे प्रस्थान होते ते फक्त त्यांच्या मठापासून ते अगदी पंढरपूरच्या वेशेपर्यंत खरं तर प्रस्थान होत असते आणि वेशेवरती गेल्यानंतर सर्व संतांना खरं तर ते स्वागत करताना मग ते सर्व संत खरं तर पंढरपूरमध्ये येतात। अशी काहीतरी परंपरा आहे। नक्की काय त्यांची परंपरा आहे, त्यांचे 17वे वंशज आहेत की निवृत्ती महाराज नामदार, त्यांच्याकडून आपण आता जाणून घेणार आहोत काय नक्की तुमची परंपरा आहे ह्या नामदेव महाराजांची। धन्य धन्य नामदेव सकळ वैष्णवांचा राव, धन्य धन्य नामदेवा एका जनार्दनी चरणी ठेवा। पंढरी क्षेत्रामध्ये दर महिन्याला वारी भरतच असते, पण या आषाढी कार्तिकी या दोन वारीचं महत्त्व म्हणजे हे सगळ्यात वेगळं आहे। कारण या वारीचा विचार करता प्रत्यक्ष पंढरीश परमात्म्याने सांगितलेलं आहे तुम्हाला इतर वाऱ्याला यायला जमेल न जमेल, पण या दोन अशा वाऱ्या आहेत की या वारीला मात्र प्रत्येक भाविकाने माझ्याकडे आलं पाहिजे। आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग। प्रत्यक्ष भगवंतांनी ही आपल्याला सूचना केलेली आहे की प्रत्येकाने या आषाढी कार्तिकीला आलं पाहिजे। त्या अनुषंगानं आषाढी यात्रेचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की सकल संतांच्या पालख्या ज्या त्या संत क्षेत्राहून पंढरी क्षेत्राकडे आपापल्या ठरलेल्या दिवशी प्रस्थान ठेवतात आणि त्या पालख्या नवमीपर्यंत आपल्या वाकरी विसाव्यापर्यंत येत असतात आणि दशमीच्या दिवशी सगळ्या पालख्या आपल्या तळावून हलत असताना प्रथमतः नामदेव महाराजांची पालखी हे नामदेव महाराजांचं जन्मस्थान मंदिर आहे। या मंदिरातून आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी सकाळी 10 वाजता ही पालखी सर्व संतांना पंढरी क्षेत्रामध्ये आणण्यासाठी या ठिकाणून प्रस्थान ठेवते। आणि इकडून नामदेवरा का जातात तर त्याचं कारण असं आहे की नामदेवरा हे पंढरी क्षेत्रातले वतनदार आहेत। कारण महाराजांचा स्वतःचाच अभंग आहे, वतन आमुची मिरा असं पंढरी विठोबाचे घरी नांदणूक, म्हणून नामदेवरा हे पंढरीचे वतनदार आहेत। की जसं की एखादी महत्त्वाची व्यक्ती आपल्या गावात येत असेल तर त्याला आणण्यासाठी गावातल्या प्रमुख व्यक्तीचं ते कर्तव्य असतं। त्या योगात त्या न्यायाने नामदेवरायसुद्धा ज्ञानोबाराय, तुकोबाराय, एकनाथ महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई आदी सर्व संतांना आणण्यासाठी म्हणून इथून त्या ठिकाणी प्रस्थान ठेवतात आणि सर्व संतांना दशमीच्या दिवशी या पंढरी क्षेत्रामध्ये आणण्याचं काम नामदेवराय करतात। ही अशी आमच्या या नामदेवराच्या फळाची परंपरा आहे। नरशिवरनं देखील तुमची दिंडी निघते, ते कुठले नामदेव महाराज आहेत? नरसिंहची दिंडी निघते ते नामदेव महाराजांच्या तशा तर बऱ्याच पालख्या आहेत। नामदेवरांच्या काही नुसते नरसिंहून निघत नाही, वाशिमहून निघते, जळगावहून निघते, जळगाव चोपडा तिकडून निघते, अशा बऱ्याच ठिकाणून नामदेवरांच्या पालख्या निघतात। पण ज्या नामदेवरांचे ह्या जे काही संतांच्या मुख्य पालख्या आहेत त्या मुख्यमध्ये पालख्यामध्ये असणारी नामदेवरांचं जन्मस्थान असणारं हे ठिकाण आहे। नामदेवरांचे वंशज म्हणून ती पालखी इथून आम्ही नेण्याचं काम करतो। आपण बघितलं असेल की सर्व संतांच्या पालख्या हे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतात किंवा विठ्ठलाच्या दर्शनाला येत असतात। मात्र संत नामदेव महाराज यांची पालखी फक्त हे विसाव्यापर्यंत जात असती आणि विसाव्यावरती गेल्यावरती सर्व संतांचं स्वागत करून त्यांना खरं तर पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जातो। याचं कारण जर बघितलं तर संत नामदेव हे पंढरपूरचे वतनदार होते, त्यामुळे त्यांना हा मान दिलेला आहे आणि ही परंपरा आजही त्यांचे 17वे वंशज जपताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।